नमस्कार छत्रपती संभाजीनगर. तर आज आपल्यासोबत आहे एक लोककलाकार ज्यांच्याकडनं आपण आज अशी इन्फॉर्मेशन घेणार आहोत जे की तुमच्या परंपरेशी रिलेटेड आहे. तर मग पारंपरिक लोककलेविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. तर मी आहे अर्चना मंत्री तुमच्या समोर घेऊन येत आहे एक प्रसिद्ध आणि लोकगीत कलाकार. मी त्यांच्यासोबत मागच्या वर्षी काम केलं. त्यांच्या सोबत राहून मला त्यांच्याबद्दल खूप काही कळलं आणि नंतर मला अजून उत्सुकता वाढली की मी अजून काही जाणून घेऊ. मी त्यांना भेटत गेले, त्यांचं सगळं पाहिलं, त्यांच्या घरी जाऊन पाहिलं, त्यांची पूजा करण्याची विधी प्रकार, देवाला मानण्याची शक्ती, त्यानंतर त्या कशा पद्धतीने राहतात, त्यांची शैली, सगळं मी खूप छान जवळून अनुभवलं. त्यामुळे मला असं कुठेतरी वाटलं की तुमच्यापर्यंतही अशी व्यक्ती नक्की पोहोचली पाहिजे. तर आज मी माझ्या पहिल्या पॉडकास्टला खूप छान कलाकार तुमच्या समोर घेत आहे. त्या आहेत साई खरात. साई खरात मॅडम बद्दल तुम्हाला मी थोडक्यात सांगितलंच आहे. आता त्या तुम्हाला त्यांच्या पद्धतीने त्यांचा परिचय देतील. नमस्कार, मी आहे गायक साई खरात. मी राहणार प्रॉपर छत्रपती संभाजीनगर आणि प्रॉपर राहायला आहे उस्मानपुऱ्यामध्ये. तुम्ही जे लोकगीत वगैरे बनवता किंवा देवीचे जे गाणे बनवता, ती कल्पना तुम्हाला कुठून सुचली? ती कल्पना म्हणजे लॉकडाऊन लागलं होतं तेव्हा काहीच कामं वगैरे नव्हते घरामध्ये, फक्त जेवायचं, खायचं, प्यायचं, आराम करायचा, दुसरं काही कामच नव्हतं. ऍक्च्युली तो काळच असा होता की सगळे लिटरली काय करावं असं वाटत. घराच्या बाहेर जायचं नाही, फिरायचं नाही, काय नाही, आपलं घरातच. मग बसल्या बसल्या असं विचार आला की एखादं आपण गाणं रेकॉर्ड करायला पाहिजे. कारण की जागरण गोंधळामध्ये पण मला भरपूर जण म्हणायचे तुमचा आवाज खूप छान आहे, तुम्ही गाणे चांगले म्हणता. तर मग मला असं वाटलं की आपण एखादं गाणं रेकॉर्ड करायला पाहिजे. माझे मित्र होते पुण्याचे, तर मग माझं एक निखिल शेंडगे म्हणून मित्र आहे, मी त्याला कॉल केला लॉकडाऊनमध्ये. मग त्यांनी मला बोलवलं पुण्याला. अजय क्षीरसागर हे गायक आहेत, त्यांच्याकडून माझं ते गाणं येडेश्वरीचं मी गाऊन घेतलं. सुरुवातीचं गाणं लॉकडाऊनमध्ये, म्हणजे लॉकडाऊनमध्येच मी त्याचं लिखाण पण केलं आणि 2 दिवसामध्ये ते गाणं तयार झालं, रेकॉर्ड केलं आणि रिलीज झालं ते गाणं. तर मग ते छान चाललं. आणि ते मग तुमच्या पेजवर टाकलं की कसं? ते पोस्ट कुठे केलं तुम्ही? तेव्हा तर माझं काही चॅनल वगैरे नव्हतं तेव्हा, म्हणजे सुरुवात तेव्हा त्यांनी केली होती. तर मग त्यांच्या चॅनलवर ते टाकलं होतं. आणि पहिल्यांदाच त्याला किती व्ह्यूज आले? ते 1 मिलियन गेलं ते गाणं. पहिलंच गाणं ऐका मित्रांनो, की पहिलंच गाणं त्यांचं 1 मिलियन गेलं आणि तेही त्यांना ही कल्पनाही नव्हती की ते यांच्या पेजवर नाहीये. असं असताना मग तिथून पुढे त्यांना इन्स्पिरेशन मिळालं, तिथून पुढे यांना चालना मिळाली आणि आता तर काय खूप छान आर्टिस्ट आहेत ते. यूट्यूबकडनं त्या पैसेही कमवतात. आणि या सगळ्या शैलीमध्ये त्यांनी कशी त्यांची वाट काढली आपण ते थोडंसं जाणून घेऊया. तुम्हाला हे करत असताना किती अडचणी आल्या? अडचणी तर खूप येतात मॅडम. सुरुवातीला तर खूप अडचणी आल्या. म्हणजे सुरुवातीला तर माझं काही चॅनल वगैरे नव्हतं. मग थोडं गाणे बनवायचे म्हणल्यावर तर प्रॉब्लेम यायचा किंवा पैसे तर लागतात. पैसा असलं तर काही पण करतं माणूस. आपण तर काही श्रीमंत नाही. आपण जेव्हा काही काम करू तेव्हा आपल्याकडे पैसे येतात. जेव्हा मी जागरण गोंधळाचे पण कार्यक्रम करायचे तेव्हा आपल्याकडे पैसे येणार. आणि तेव्हा तर जागरण गोंधळ पण बंद होते. पण त्या टायमाला पण मी 2-4 सॉन्ग रिलीज केले. म्हणजे ते गाणं जे सुरुवातीचं गाणं आहे का माझं येडेश्वरीचं, येडाई महिना हे गाण्याचं टायटल नाव आहे. तर हे गाणं त्यांनी म्हणजे त्यांच्या चॅनलला सोडल्यानंतर हे गाणं चांगलं चालल्याबद्दल त्याने माझ्याकडून 3 सॉन्ग म्हणजे फ्रीमध्ये केले. अच्छा, अजून फ्रीमध्ये? हा, म्हणजे तुम्हाला त्याचं काही दिलं नाही त्यांनी? फर्स्ट गाणं चांगलं चालल्यामुळं तुम्हाला माझ्या चॅनलला म्हणजे मी त्याचा खर्च केला, पण त्यांनी माझ्याकडून 3 गाणे म्हणजे त्याचा खर्च माझ्याकडून घेतला नाही, ते त्यांनी बनवून दिले तुम्हाला. हा, अच्छा. आणि मग ते पण गाणे चांगले चालायला लागले. मग त्या गाण्यामध्येच मला उत्सुकता वाढली आणि मला एक आवड लागली आणि लहानपणापासून तर आवड होतीच गाण्याची मला. आणि मग नंतरच्या गाण्यांना लागणारा खर्च तो कसा उभा केला मग तुम्ही? मग मी माझं स्वतःचं चॅनल ओपन केलं. चॅनल ओपन केल्याच्या नंतर एक महिन्याच्या आतच माझं चॅनल पण मोनटाईज झालं. त्याचे सबस्क्राईब पण चांगले झाले आणि म्हणजे लोकांना आवडायला लागलं. बरोबर. मग लोकांना आवडायला लागल्याचं त्याच्यानंतर माझं चॅनल मोनटाईज झालं. मग त्याचे 1-2 महिन्यानंतर मला पेमेंट पण यायला लागलं. मग जे पेमेंट यायचं त्याच्यामध्येच माझ्या म्हणजे आतापर्यंत जे पेमेंट आलं त्याचे गाणे बनवायचे टाकायचे, जे पेमेंट आलं त्याचे गाणे बनवायचे टाकायचं असं मला. आणि जे आपलं प्रोग्राम वगैरे असतं त्याच्यावर माझं
उदाहरणार्थ आणि चालतो. गाणे बनवायच्या आधी तुम्ही काय करत होते? जागरण गोंधळ. जागरण गोंधळ. आणि ते कसं करतात? जागरण गोंधळ काय असतं थोडं आजकालच्या लोकांना आपण सांगूया, की खूप जणांना मला वाटतं माहिती नाहीये की नेमकं जागरण गोंधळ काय असतं. आताच्या पिढीमध्ये ना, आताच्या मुलांना तर थोडं जागरण गोंधळ म्हणजे जास्त काही कळत माहितीच नाही. हो. पण जागरण गोंधळ हा पारंपरिक बाज आहे आणि पारंपरिक म्हणजे चालत आलेलं आहे. हो. जुन्या पद्धतीने, जुन्या रूढीच्या म्हणजे लग्न झाल्यावर जे जागरण गोंधळ करतात. का करतात पण ऍक्च्युली हे? कुलदैवत असतं. हा. तुळजापूरची देवी, जेजुरीचे खंडोबा जे आहे, हो. हे सगळं म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवतच आहे. तर कोणी लग्न झाल्यावर करतं, कोणी वर्षाला करतं, कोणी 2 वर्षाला करतं, कोणी 3 वर्षाला म्हणजे करतं. त्या देवीला केलं पाहिजे असं, केलं पाहिजे, आपापल्या हा. कुलदैवतला जागरण जागरण गोंधळ गोंधळ घातलं केलं पाहिजे असं. हा, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी. कोणाच्या काही अडीअडचणी असतात त्याच्यामुळं करतात. कोणी किंवा नवसाने करतं, ओके. कोणी खुशीने करतं, कोणी काही घर व्हावं म्हणून, काही आनंदाने करतं. अशा पद्धतीने करतात. असं त्यांचा ॲड्रेस आहे की त्या तिकडे राहतात म्हणून. आणि त्याचसोबत आपण जागरण गोंधळबद्दल तुम्ही जसं आम्हाला सांगत होते की का करतो आणि हे संस्कृती कुठून आली आहे, आणि प्लस मला हे म्हणजे विचारायचं आहे तुम्हाला की हे खरंच केलं पाहिजे का? याचं खरंच श्रद्धेने, भावनिकतेने काही जोड आहे का? जागरण गोंधळ म्हणजे हे पारंपरिकच चालू आहे. जागरण गोंधळ म्हणजे जुन्या जे पद्धती, त्या पद्धतीनुसार आतापर्यंत चालू आहे आणि चालू राहणार. एवढंच आहे की जे श्रद्धा ठेवतात ते करणारच आहेत आणि जे ठेवत नाहीत ते नाही करणार. बरोबर. आता श्रद्धेचा विषय काढला तर मला एक विचारायचं आहे तुम्हाला, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात तुम्ही कसं त्याला डिफरन्शिएट कसं करताल? तुम्ही फरक कसं सांगताल तुम्ही आम्हाला? आता काही लोकांचं कसं असतं, म्हणजे काही लोकांना आवडत नाही की बाबा जागरण गोंधळ करणाऱ्यांना नावं ठेवतात किंवा का नावं ठेवतात याचं कारण माहिती नसतं पण ऍक्च्युली लोकांना, है ना? ते माहिती नसतं त्यांना की बाबा हे काय करतात का नाही, पण उगाच म्हणजे त्यांना आवडत नाही, म्हणजे त्यांना अनुभव नसतो त्याचा, पण एक आवडत नसतो म्हणून नावं ठेवायचे आणि करायचं नसतं म्हणून काहीतरी दुसऱ्याला करू द्यायचं नाही, त्याच्यामुळं नावं ठेवायचं, असा हा विषय असतो. अंधश्रद्धा. अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धा म्हणजे आपण मनापासून देवावर श्रद्धा ठेवणं आणि देवाचं आपले काहीतरी नातं असणं. म्हणजे आपण जर मनापासून श्रद्धा ठेवली आणि आपण जर देवाला तर सगळं आपल्याबद्दल माहिती असतं, आपण काय करतोय आणि किती चांगले कामं करतोय, किती वाईट कामं करतो, देवाला काही सांगायचं. खूप मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. हे देवाला सांगायचं काम नाही पडत ऍक्च्युली. तुम्ही डोळे बंद करा, नाही तर डोळे झाका, लॉक करा, नाही तर नका करू, हे वरती सगळं लिहिलं जातं ऍक्च्युली. आणि अंधश्रद्धा म्हणजे बरेच लोक की बाबा अंधश्रद्धा ठेवून बाबा तुम्ही एवढं हे द्या, एवढं हे असं करा, देवाला एवढं लागतं, हे करायलाच पाहिजे आणि असं केल्याने असं होईल, याला अंधश्रद्धा म्हणतात. आणि श्रद्धा म्हणजे आपल्या मनाने, आपल्याला मनाला जे वाटेल आणि ते देवापर्यंत आपण पोहोचवायचं, याला श्रद्धा म्हणतात. बरोबर. म्हणजे ते देव पण स्वीकारतो आणि आपल्या मन पण शांत होतं. बरोबर आहे. की थोडक्यात मला असं वाटतं, तुम्हाला असं तर नाही सांगायचं, आपण कुठे असं ऐकतो ना काही गोष्टी की बळी दिला की पैसे मिळतात, बळी दिला की देव प्रसन्न होतो, असंच काहीतरी का? हे अंधश्रद्धा असतात. तर हे चुकीचं आहे सगळं. हे अशा गोष्टी मला पण आवडत नाही आणि असं करायला नाही पाहिजे. हे बंद पडलं पाहिजे ऍक्च्युली हे बंद पडलं पाहिजे. पण तुम्ही देवावर श्रद्धा ठेवलीच पाहिजे. मनोभावातून श्रद्धा ठेवा आणि देवाला केल्याने आणि आपण देवाची भक्ती थोडी जरी केली ना, ती कुठे ना कुठेतरी कामी येते. आणि मी जसं पाहिलं तुमच्या घरी पण मी जेव्हा आले की तुम्ही देवीचा शृंगार खूप सुंदर करता. इव्हन त्या स्वतः पण खूप छान रेडी होतात. म्हणजे एका मेकअप आर्टिस्टला, जसं मित्र आहेच आर्टिस्ट, त्यांना लाजवेल असं त्या रेडी होतात नेहमी. तर त्या शृंगाराबद्दल सांगा ना, देवीचा शृंगार कसा असतो, ते कसं छान वाटतं, की देवीचा किंवा एका स्त्रीने शृंगार केला पाहिजे का? हा, केला तर पाहिजे. स्त्री म्हणजे स्त्रीचा शृंगारच आहे हळदी कुंकू, तिच्या नाकामध्ये नथ, कानामध्ये मोठमोठा झुबा आणि मोठी टिकली. आता कोणी आजकालच्या स्त्री कुंकू लावत नाही, तर मोठी टिकली, पायामध्ये जोडवी, चेन, गळ्यामध्ये मोठे मंगळसूत्र,
हे मला असं म्हणजे देवीला जसं असतं का शृंगार तसं मला पण आवडतं मोठं मोठं घालायला. आणि देवी जशी तयार होते म्हणजे जे माझ्या घरामध्ये मंदिर आहे तिला पण तशा प्रकारेच आम्ही तयार करतो, तिची पूजा करतो मनोभावाने. तसं आम्हाला पण छान म्हणजे असं तयार व्हायला आवडतं. आणि जसं देवीचं स्वरूप असतं, जसं म्हणजे चेहऱ्यावर तेज असतं, तिचंच तेज आमच्यावर असतं. तो तेज कसा आहे तो चेहऱ्यावर? तेज म्हणजे आपण आता तुम्ही जर एखादी ब्रायडल आणली, ती त्याच्या चेहऱ्यावर असं डाग धब्बे जर असले काही, तर तुम्ही मनापासून जर तिचा मेकअप केला तर तो जरा छानच होतो. आता ते तुमच्या हातामध्ये असतं. की अजून एक सिक्रेट सांगते की ब्राईडचा जो तेज येतो ना तो कसा येतो माहिती का, तिचं मनातनं जर लग्न होत असेल तर जास्त ग्लो येतो. तर त्याच पद्धतीने थोडक्यात मला असं विचारायचंय की देवीवर खरी श्रद्धा असेल, खरी भक्ती असेल तर तो तेज चेहऱ्यावर दिसत असेल. आता एखादी दगडाची मूर्ती असली एकदम जुनी आणि ती खूप वर्षापासून तिचं म्हणजे काही पूजापाठ नाही, ती जर आपण स्वच्छ केली, तिचा अभिषेक वगैरे करून तिला छान जर तयार केलं, तर श्रद्धेने जर तयार केलं तर ती छानच दिसणार, सुंदर दिसते खरंच. आणि आपण जर आनंदाने तयार झालो तर आपण पण छान दिसतो. ऍक्च्युली आनंद आणि आपण खुश राहणं सगळ्यात मोठा पार्ट आहे, जसं त्या पण शेअर करताय मलाही असंच वाटतं. आणि देवी जरी खुश असली ना तर मग देवीला आपण कसं पण तयार करा, ती छानच दिसणार. आणि ती तर जगाची माऊली, ती तर छानच दिसते आणि तिच्यामुळे आपण छान दिसतोय. ऍक्च्युली तिच्यामुळे आपण छान दिसतो. तुम्ही कुठल्या कुठल्या देवीची भक्ती करता? तुम्हाला कुठल्या देवीची श्रद्धा आहे जास्त? मला लहानपणापासून म्हणजे चंद्रपूरच्या देवीची श्रद्धा आहे आणि माझी येरमाळ्याची येडेश्वरी तिच्यावर पण माझी श्रद्धा आहे खूप. हे दोन रूप कसं आहे? जे चंद्रपूरची महाकाली देवी, तिचं रूप म्हणजे असं एकदम असे मोठे मोठे डोळे आहेत, असे गालवरती आहेत, हसरा चेहरा आहे, मोठे डोळे आहेत, मोठे आयब्रो आहेत आणि वरती मंडोळी बांधल्यासारखं असं गजरा लावतात तिला. लिंबाच्या माळा असतात गळ्यामध्ये आणि असे नऊवार साडीचं असं एकदम खूप मोठे मिऱ्या घातल्या, अशा साडी घातलेली असते, खूप हार असतात गळ्यामध्ये, मोठी नथ असते, पूर्ण दागिने शृंगाराचे. कुठे आहे देवी आपल्याकडे? ही इकडं चंद्रपूर विदर्भामध्ये चंद्रपूरला देवी आहे, चंद्रपूरची महाकाली. आणि नक्की तुम्ही जर गेलात तर नक्की दर्शन घ्या त्या देवीचे. खूप छान देवी आहे. म्हणजे खाली एक तळभुयार आहे, तिथं तळभुयारामध्ये पण देवीची मूर्ती, म्हणजे त्याच देवीची मूर्ती पण निद्रा अवस्थेत आहे पलंगावरती. त्या देवीला बघितल्यावर माणसाचा एकदम मन प्रसन्न तर होतच, पण अंगावरती काटा येतो. म्हणजे त्या देवीचं म्हणजे अशी मूर्ती म्हणून वाटतच नाही, ती असं वाटतं एखादी स्त्री झोपलेली. खरंच आहे, कारण आपल्या भारतातली संस्कृती आणि मंदिराचं जे कल्चर आहे, मंदिर कल्चर, ते खूप प्रलभ आहे, खूप मोठं आहे ते. आणि जितकी आपण मंदिर पाहू तिकडे जाऊन जी प्रसन्नता होते आपल्याला ती कुठेच नाही होत असं हे तर नक्कीच आहे. मंदिराचं काम वगैरे पण खूप छान केलेलं, जुनं काम. तिथला गोंड राजा होता, तिथली काय स्टोरी काय त्याची? तिथला जो गोंड राजा होता ना, त्याच्या जी पत्नी होती राणी हिराई, तिनं बांधलेलं ते मंदिर आहे. त्यांचं काही नवस पूर्ण झालेलं, ते राज्य मिळालं म्हणून चंद्रपूरचं, तिथलं ते नवस पूर्ण झालेलं म्हणून असं ते मंदिर बांधलेलं. मग ते निद्रा अवस्थेत का आहे त्याची काही स्टोरी माहिती तुम्हाला? ती का निद्रा अवस्थेत आहे तिथे? ती देवी निद्रा अवस्थेत काय आहे याचं कारण असं आहे, म्हणजे तिथले जे मेन पुजारी आहे ना, त्यांनी मला असं म्हणजे पूर्ण तर काही सांगितलेलं नाही, पण म्हणजे माझं थोडंसं सांगितलेलं आहे की ही देवी म्हणजे इथून कुठे जाऊ नये म्हणून ते जे भक्त होता ज्याच्यामुळे ती प्रगट झालेली, त्याने हिला निद्रा अवस्थेत म्हणजे इथंच, म्हणजे या देवीने इथंच विश्रांती घ्यावं म्हणून तिला तिथंच विश्रांतीसाठी जागा दिलेली, तिथं पलंग वगैरे सगळं आहे. आणि एक एकदम छोटीशी रूम आहे, म्हणजे तिथं असं आपल्याला ताठ उभं राहून चालता पण येत नाही, एकदम असं वाकूनच जावं लागतं, वाकूनच. अच्छा, अशा पद्धतीने आपली संस्कृती आहे आणि त्या जोपासत आहेत. आणि ही जोपासत असतानाची जी संस्कृती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचावी अशी माझी खूप इच्छा होती, म्हणून आज मी त्यांना इथे बोलवलं आहे. आणि तुम्ही पण पहा, त्यांचं चॅनल पहा, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यांचे गाणे पहा. आणि खूप छान छान कलावंत आहेत, आपण त्यांना भेटूच या वेगवेगळ्या माध्यमातनं. आमच्यासोबत राहून आम्हालाही सबस्क्राईब करा, आम्हालाही पाहत राहा, है ना? हो मॅडम, खूप. आणि मला एक सांगायचं की मॅडमनं माझा
देवीचा लुक केला होता, खूप छान मेकअप केला होता. यांचं नाव आहे अर्चना मंत्री मॅडम. या खूप छान मेकअप करतात, खूप छान मेकअप आर्टिस्ट आहेत आणि साडी ड्रेपिंग पण खूप छान करतात ह्या. मला यांची साडी ड्रेपिंग खूप छान आवडते. याने एकदा देवीला पण साडी ड्रेपिंग करून दिली होती. खूप छान करतात. कोणाला जर क्लास जरी करायचे असले तर ह्या मॅडमकडे या, यांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या, यांच्याशी संपर्क साधावा अशी माझी विनंती आहे सर्वांना. धन्यवाद सईताई, तुम्ही आलात, इथे वेळ दिला. तुमच्या काय म्हणतात, तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये जसं तुम्हाला त्यात जायचं होतं गावाला, तरी तुम्ही आलात, त्याबद्दल पुनश्च एकदा थँक्यू थँक्यू थँक्यू. परत काय आपल्याला बोलायचं आहे का अजून? झालं? छान झालं, धन्यवाद. तर लोककला जपासा असं सांगू क्लास. ठीक आहे, बस एवढंच आहे. मेकअप आर्टिस्ट लोकांसोबतही मला असं वाटत होतं की खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या कला आहेत आपल्या देशामध्ये आणि त्या तुमच्या काय झालं, बंद झालं, चालू आहे ना? आहे चालू, ब्लू लाईट आहे. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि आर्ट म्हटलं की कुठल्याही पद्धतीची कला आलीच. जी कलेचं थोडक्यात मी सांगते की मागच्या पिढीची जी कला असते ती घेऊन आपण पुढच्या पिढीला जी जोपास देतो त्याला ॲक्च्युली कला असं म्हणतो आपण. आणि ती कला एका कलाकाराद्वारे जोपासली जाते, हे आपण आत्ता पाहिलं आहे. आणि मला असं वाटतं की मी कलाकार असल्यामुळे दुसऱ्या कलाकाराला नक्की सपोर्ट दिला पाहिजे, कळलं पाहिजे, म्हणून आज इथे आलो आहे. आणि तुम्हीही काय बोलायचं होतं, हां, आणि तुमच्यामध्येही एक जर दडलेला कलाकार असेल तर नक्की मी तुम्हाला इन्व्हाइट करेल. तुम्ही कमेंट्स करा, मेसेज करा. तुमच्या आजूबाजूलाही कोणी चांगले कलाकार असेल तर आम्हाला कळवा. आपण नक्की एक छान टीम बनवून कलेला पुढे घेऊन जाऊ. थँक्यू. टाटा, बाय बाय.